वरण असतं त्याच्यामध्ये डाळच मिळत नाही अशी पद्धत. एवढी वाईट अवस्था आहे. आणि हं, गव्हाच्या चपातीमध्ये मैदा मिसळला जातो. हं. गावाकडची एक आदिवासी मुलगी म्हणून आपल्याला लगेचच ते समजण्यात येतं की ह्याच्यामध्ये बरोबर. भेसळ हं, हे हं, जेवण हं, आहे. 12,500 पदांवर जे बसले होते, तर हं. त्यांची आम्हाला पूर्ण लिस्ट हवी आहे की ते कोण होते. विथ डिटेल्स आम्हाला ती लिस्ट हवी आहे आणि ती अशी पब्लिश करा की ऑल महाराष्ट्राला ती समजली पाहिजे की हं, आपल्या गावात कोण असा बोगस आदिवासी आहे जो आपल्या हं. पदावर बसला. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा एक मोठा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामध्ये मुलींची लक्षणीय संख्या होती. मात्र एका मुलीचं जे स्पीच होतं किंवा ती ज्या प्रश्नांवरती ती बोलली, त्या मुलीची सध्या खूप त्यानंतर चर्चा झाली कार्यक्रमामध्ये. त्या मुलीनं खरं तर आदिवासी मुलांची व्यथा मांडली एका मोठ्या स्टेजवरती आणि तिच्या धाडसाचं सुद्धा कौतुक केलं गेलं. तीच जी मुलगी आहे ती आज आपल्यासोबत या झूम मीटिंगमध्ये आहे. तिचं नाव सुचित्रा पागी असं आहे. सुचित्रा, तुमचं मुंबई आउटलुकमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्या धाडसाचं खरंच करावं तितकं कौतुक कमी आहे. कारण की तुम्ही ज्या पद्धतीनं स्वतःची समस्या, व्यथा मांडली ते खरंच आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडल्या आपले आदिवासी विकास मंत्री असतील, त्यांनी माध्यमांसमोर येऊन एक मोठी घोषणा केली आणि सध्या जे आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्याही समस्या आहेत, त्या सगळ्याच याच्यावरती आज आपण चर्चा सविस्तरपणे करणार आहोत. सुचित्रा, तेव्हाची सुचित्रा आणि आताची सुचित्रामध्ये काय फरक आहे? म्हणजे जे धाडस ज्या सुचित्राने दाखवलं, त्याच्यानंतरचा आता किती बदल झालाय? अ, ज्यावेळेस राहुल गांधीजींच्या स्टेजवर मी गेले, त्यावेळेस एक सामान्य स्टुडंट म्हणून गेले होते. आमच्या प्रोटेस्टचा विषय घेऊन गेलो होतो आम्ही, मी आणि माझी मैत्रीण. हं, त्यानंतर तिथे गेल्यानंतर पर्टिक्युलर विषय दिले गेले आम्हाला, सिक्युरिटी आणि फ्रीडम. त्याच्यामध्ये हं, हं, सिक्युरिटी ह्या विषयावर मला बोलायला सांगितलं त्यांनी. हं, हं, आणि माझ्या मैत्रिणीने मुळात आमच्या प्रोटेस्टचा विषय मांडला. तिथे हं, गेल्यानंतर एक सामान्य मुलगी म्हणून, आदिवासी मुलगी म्हणून तिथे गेल्यानंतर खूप वेगळं एक्सपिरियन्स होतं ते, की स्टेजवर आपण ऑन स्टेज आहोत आणि समोर 30-40 हजार पब्लिक आहे. त्याच्यामध्ये मुली, मुलं सगळे इन्व्हॉल्व आहेत आणि एवढी मोठी पर्सनॅलिटी आपल्या समोर आहे. तर ते अनुभव हं, वेगळा होता आणि त्याच्यानंतर जे घडलं, ते हं. मुळात आमच्या हां. प्रशासनाने आमच्यावर लक्ष वेधायला सुरुवात केली. मुळात हं, त्या अगोदर आमच्या प्रोटेस्टला 10 दिवस होऊन गेले होते हं, आणि हं, तोपर्यंत प्रशासन आमची दाद घालत नव्हतं. त्या हं, अगोदरही आमची मीटिंग झाली होती मुंबई मंत्रालयामध्ये. 4 हं. प्रतिनिधी आम्ही घालवले होते. त्यावेळेस आमच्या पूर्ण मागण्या त्यांच्यासमोर आम्ही मांडल्या होत्या. किती परंतु तारखेची ही त्यांनी गोष्ट आहे? अ, आमचे विद्यार्थी प्रतिनिधी 18 तारखेला मंत्रालयात गेले होते हं, आणि 18 तारखेला जाऊन आल्यानंतर आमच्या मागण्या काही पूर्ण झाल्या नाही. हं, हं, त्यांचा प्रतिसाद जो होता तो आम्हाला काही पटला नाही. त्याच्यामुळे आम्ही प्रोटेस्ट सुरूच ठेवलं आणि हं, त्याच्यानंतर मग आमच्यामध्ये असं ठरलं, की आपल्या पुण्यामध्ये राहुल गांधीजी येतायत. हं, तर हं, आपल्याला त्या प्लॅटफॉर्मचा चांगला हं, उपयोग करायला हवा. कारण राजकारणी लोकांमध्ये राजकारण घडणं आणि आपण त्याचा उपयोग करणं मुळात हे साहजिकच आहे आणि संविधानिक रूपाने आपण प्रोटेस्ट करतोय, तर हे काही चुकीचं नाहीये. बरोबर. हं, त्याच्यानंतर जेव्हा आम्ही राहुल गांधीजींच्या स्टेजवर गेल्यानंतर आमच्या ज्या व्यथा मांडल्या, हं, की हं, आमचं मुलींचं जे हॉस्टेल आहे ते शहराच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे माझ्यासोबत जे घडलं, की मला हरेस्ट केलं गेलं. बसमध्ये गर्दी असल्यामुळे मुलांचं एक मिसबिहेवियर किंवा ते चुकीच्या पद्धतीने हात लावणं असं जे घडलं. त्याच्यानंतर हं, ते सगळं राहुल गांधीजींच्या स्टेजवर आम्ही सांगितलं. माझ्या मैत्रिणीने पूर्ण ते जे प्रोटेस्ट आमचं होतं त्याची पूर्ण रूपरेषा दाखवली राहुल गांधीजींना आणि मुळात मी निवेदन घेऊन गेले होते ते मी तिच्याच हातात दिलेलं निवेदन, की हे निवेदन हं, तू राहुल गांधीजींना दे. हं, त्याच्यानंतर ते निवेदन जे आहे ते राहुल गांधीजींना दिलं गेलं. त्याच्या 2 दिवसानंतर आमची मीटिंग पुन्हा मंत्रालयात झाली. हं, त्याच्यामध्येही गुड रिस्पॉन्स होता आदिवासी विकास मंत्र्यांचा. चांगला हं, रिस्पॉन्स होता आणि सचिवांचाही चांगला रिस्पॉन्स होता. पण हं, महत्त्वाचं म्हणजे जे मुद्दे आम्हाला ज्या मागण्या महत्त्वाच्या मागण्या ज्या पूर्ण करून हव्या होत्या, ज्याच्यावर त्यांचा हं, ठोस निर्णय हवा होता, त्या हं, मागण्या पूर्ण करण्यासाठी ते तयार नव्हते.
हं, त्याच्यानंतर मग आम्ही असा निर्णय घेतला की आपण आंदोलन मागे घ्यायचं नाही. उपोषणाला आणखी स्टुडंट्स बसवायचे. आणखी हा आंदोलन तीव्र करायचं. हं, आणि आम्ही परतलो आणि त्याच्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांनी विचार केला. आम्ही जे त्यांना सांगितलं होतं की आमच्या मागण्या तुम्ही मान्य करा आणि त्याच्यावर आम्हाला मिनिट्स द्या. तर त्यांनी आम्हाला काल जी बैठक झाली आमची आदिवासी विकास मंत्र्यांसोबत आणि झिरवाळ साहेबांसोबत 2 मंत्री एका वेळेला आले होते. टी-आर-टी-आय ऑफिसला आमची बैठक झाली. त्याच्यामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी प्रतिनिधी गेलो होतो आणि त्या बैठकीत कपिल पाटील साहेब पण होते, सुनील भुसारा साहेब होते, आदिवासी विकास मंत्री महोदय होते आणि झिरवाळ साहेब होते. हं, ह्या सगळ्या मंत्री आणि माजी आमदारांच्या समोर ही बैठक घडली. त्याच्यामध्ये त्यांनी एक गुड रिस्पॉन्स म्हणून आमची जी बैठक झाली होती, त्या हं, बैठकीत आम्ही सांगितलं होतं, की आम्हाला मिनिट्स द्या, की तुम्ही आमच्या मागण्या कोणत्या वेळी कोणती मागणी पूर्ण कराल. जसं की आम्ही त्यांना सांगितलं होतं, की 12,500ची जी पदभरती आहे, विशेष हं, पदभरती ह्याच्यासाठी की 2017ला हं, सुप्रीम कोर्टने नोटीस काढली होती, की ज्या पदांवर बोगस आदिवासी मुळात बसलेले आहेत, त्यांना हं, त्वरित त्या पदावरून काढावे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्या 12,500 पदभरती आहे, ती विशेष पदभरती करावी आणि त्याच्यावर जे मूळ आदिवासी आहेत त्यांची ती भरती करावी तुम्ही. पण 2017ची जी नोटीस होती सुप्रीम कोर्टची त्याच्यावर सरकारने काही दाद घेतला नाही. त्यानंतर गेल्या वर्षी जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं, की आपण 100 दिवसात ही 12,500ची पदभरती करू. हं, पण हं, त्यांचा तसा प्रतिसाद नव्हता मुळात. त्यांनी हं, ते करून नाही दाखवलं. त्याला एवढे 7-8 वर्ष लोटून गेले आणि आता जेव्हा आम्हाला कळलं, की आमची ऑलरेडी एक पिढी गेलीये, त्या हं, 12,500च्या पदभरतीमध्ये आणखी पदभरती होत नाहीये. ह्याचा अर्थ पुढेही होणार नाही आणि आम्हालाही कदाचित बेरोजगार राहावं लागेल आणि आमची हं, पुढची पिढी जी आहे तीही कदाचित बेरोजगारच राहील. त्यांना शिक्षणापासून ते वंचित होतील. त्यावेळेस हं, आम्ही हे आंदोलन पुकारलं. आणि हं, त्यावेळेस हं, आम्ही तीव्र आंदोलन केलं आणि त्यांच्यासमोर ठोस मुद्दे मांडले, की ही जी सिच्युएशन आहे, ह्या कारणामुळे आम्हाला ती विशेष पदभरती हवी आहे आणि त्याच्यावर तुमचा योग्य प्रतिसाद आम्हाला हवाय. हं, त्यावेळेस मंत्री महोदयांनी आम्हाला समजून घेतलं आणि काल त्यांनी पूर्ण मिनिट्स बनवून आणले, की 12,500 पदभरतीची जी अ, हे आहे पत्रव्यवहार आहे ते आम्ही केला आहे. तुम्ही आम्हाला एक योग्य प्रतिसाद द्या. त्यानंतर सीएम साहेबांसोबत आपण चर्चा करू. हं, त्या चर्चेमध्ये आपण ठरवू, की ही 12,500ची जी पदभरती आहे मुळात, हं, ती 12,500ची पदभरती किती 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी करावी हे हं, आपण ठरवू. पण त्याच्या अगोदर पण एक मुद्दा येतोय बोगस आदिवासीचा. की हं, बोगस आदिवासी जे आहेत ते मुळात खोटे प्रमाणपत्र बनवून घेतात. हं, त्यांच्याकडे कसं असतं, की जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पडते, त्याची नोटिफिकेशन पडते, त्यावेळेस हं, ते जे टॅब असतं प्रिलिम्सचं, जेव्हा आपण प्रोफाइल क्रिएट करतो, हं. त्याच्यामध्ये कास्ट रेसिडेन्सीचा जात प्रमाणपत्राचा ऑप्शन नसतो. हो. फक्त हं, जातीचा उल्लेख असतो, की तुम्ही एस-सी आहात, एस-टी आहात, ओपन आहात की ओबीसी आहात. हं, तर हं, लोकं जे बोगस आदिवासी आहेत, ते मुळात त्यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असतं म्हणून ते एस-टी करतात आणि जात हं, वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रिलिम्समध्ये ते जात वैधता प्रमाणपत्रही मागत नाही. मुळात आपलं जे हं, सेंटर आहे एम-पी-एस-सी असो, हं, यू-पी-एस-सी असो, हं, हं, तर ते जात वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी मागत नाही. त्यामुळे काय करतात, की जेव्हा प्रिलिम्स जेव्हा क्रॅक करतात ती मुलं, तर आपले जे जे खरोखर मूळ आदिवासी आहेत, त्यांचा कट ऑफ कमी लागतो आणि जे बोगस आदिवासी आहेत, त्यांचा हं. कट ऑफ हाय लागतो. त्याच्यामुळे बरं. हं, कुठेतरी जे मूळ आदिवासी आहेत, ते डावळले जातात. हं, आणि हं, नंतर जेव्हा मेन्स होते आणि इंटरव्ह्यूची जेव्हा तयारी केली जाते, त्यावेळेस हं, त्यांना एक टाईमलाईन दिली जाते, की तुम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये हं, जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करावं. हं, त्यांना बोगस आदिवासी लोकांना हा वेळ मिळतो, की आपण 6 महिन्यात कितीही पैसे भरून तो जात वैधता प्रमाणपत्र काढावा आणि तो सबमिट करून द्यावा. हं, त्याच्यामध्ये हं, काय होतं, की मूळ आदिवासी कुठेतरी साईडला होऊन जातात आणि हं. बोगस आदिवासींना पहिली प्रायोरिटी मिळते. म्हणजे हे आणि
म्हणजे हे खूप मोठं प्लॅनिंग रॅकेट असतं हो एक पद्धतीचं आणि हे पूर्ण प्लॅनिंग निशी ह्या गोष्टी केल्या जातात. मात्र ह्याच्या सोबत बऱ्याच असे घटक आहेत जे यांना मदत करतात हो आणि हे सगळं शिक्षण व्यवस्थेचं याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मात्र आता तुम्ही जी ही स्पेसिफिक एकच मागणीसाठी तुम्ही आंदोलन करताय सध्या पुण्यामध्ये, कारण की राज्यभरात वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनं सुरू आहेत. आता बघ आदिवासी म्हणजे जितकं माझं मी वाचलंय तितकं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा असतील किंवा वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या दिल्या जातात त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आहेत. पण या फक्त कागदावरती आहे. रियालिटीमध्ये हो काही परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे हे सगळं ऐकून किंवा बघून तरी हे जाणवतंय. त्या आमच्या मागण्यांमध्ये तेही मुद्दे नमूद होते. आमच्या मुळात प्रमुख मागण्या 14 होत्या. त्याच्यातून मूळ मागणी 12,500ची पदभरती, बोगस हा. आदिवासी आणि पेशा भरती. हम्म. त्याच्यामध्ये आश्रमशाळा, वसतिगृह, हम्म. वसतिगृहाचा विषय असा आहे कॅन्टीनचा की पण मुद्दा होता. हो, हो. हॉस्टेल कसे आहेत, ते मोठ्या मोठ्या शहराच्या बाहेर बॉर्डरला ते हॉस्टेल्स आहेत. तर हम्म. आमची मागणी होती की सेंट्रलाइज व्हावं त्यांचं. सेंटरमध्ये हे वसतिगृह असावे. म्हणजे जे हम्म. टॉप 5 टॉप कॉलेजेस आहेत, तिथे जाणं-येणं मुलांना सोपं पडेल. आणि बरोबर. जी आश्रमशाळा आहेत आणि वसतिगृह जे आहेत तालुका स्तराला, तिथं हम्म. सेंट्रल किचन पद्धत आहे. सेंट्रल किचन हम्म. पद्धत ह्याच्यामध्ये काय होतं, की 100 ते 150 किलोमीटर दूरवर ते सेंट्रल किचन असतं. त्याच्यामध्ये रात्री जेवण बनवलं जातं आणि 100 ते 150 किलोमीटरवर हे ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणजे हम्म. एवढ्या दूरवर ते जेवण घेऊन जाता वेळेस विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते आणि ते हम्म. खराब होतं हम्म. जाता-जाता. हम्म. ते जेवण खराब होऊन जातं. त्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे सुचवलं चांगलं अ, उत्तर सुचवलं, की आपण काय करू, जी सेंट्रल किचन पद्धत आहे, ती बंद करू. कारण की त्यांच्याकडे स्टाफ वगैरे ऑलरेडी आहे. हम्म. तर हम्म. त्यांना आपण प्रत्येक आश्रमशाळेमध्ये तिथेच आश्रमशाळेतच भोजनालय त्यांना सुरू करायला सांगू. म्हणजे तिथल्या तिथेच मुलांना अ, गरमागरम जेवण उपलब्ध बरोबर. होईल. हम्म. 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 आणि पण त्याच्यासाठी एक विषय असा येतो, की ते रातोरात होऊ शकत नाही. त्याच्यासाठी थोडा हम्म. कालावधी लागेल. हम्म. तर हम्म. त्यासाठी आम्ही त्यांना ड्राफ्ट बनवायला 2 दिवस दिले आहेत, की तुम्ही ड्राफ्ट बनवा, की किती तुम्हाला सेंट्रल किचन पद्धत बंद करून आणि ते वसतिगृहामध्ये, त्या आश्रमशाळेमध्ये किचन पद्धत हम्म. सुरू करायला किती वेळ लागेल, त्याची एक नियमावली हम्म. आम्हाला द्या. एक टाईमलाईन तुम्ही आम्हाला द्या, की 15 दिवस, 1 महिना, त्याच्यानंतर हम्म. आपण हे सगळं सुरू करू. असं बनवण्यासाठी आम्ही 2 दिवस दिले आहेत. त्याच्यानंतर जो विषय आला डीबीटीचा. डीबीटीमध्ये काय होतं, भोजनालय बंद करून डीबीटी दिली जाते. त्या डीबीटीमध्ये जेवणाचे पैसे येतात. आम्हाला हम्म. जे आम्ही महानगरपालिकेमध्ये जे आमचे वसतिगृह येतात, आम्हाला हम्म. महिन्याला जेवणाचे 5,000 रुपये येतात. पण असं हम्म. जर बघायला गेलं, तर दिवसाला आम्हाला 150 ते 200 रुपयाचं जेवण लागतं. नाश्ता, हम्म. दुपारचं जेवण प्लस हम्म. रात्रीचा डिनर. असे हम्म. करून हम्म. 150 ते 200 रुपये लागतात आणि 5,000 रुपये कुठेतरी कमी पडतात. हम्म. त्यामुळे ते हम्म. पैसे कमी होत असल्यामुळे मुलं काय करतात, की एक टाईमाचं टिफिन लावतात, एक टाईमाची मेस लावतात. त्या हम्म. मेसमध्येही आम्हाला चांगलं जेवण मिळतंच असं नाही. हम्म. त्याच्यामध्ये भेसळ करणं, कलर कसं असतं टाकणं. जेवण? तू खातेस ते जेवण कसं असतं? मुळात जर सगळ्यात बेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर हम्म. वरण असतं त्याच्यामध्ये डाळच मिळत नाही अशी पद्धत आहे. बापरे, एवढी वाईट अवस्था आहे. हम्म. एवढी वाईट अवस्था आहे आणि हम्म. गव्हाच्या चपातीमध्ये मैदा मिसळला जातो. हम्म. गावाकडची एक आदिवासी मुलगी म्हणून आपल्याला लगेचच ते समजण्यात येतं, की ह्याच्यामध्ये बरोबर. भेसळ हम्म. हे हम्म. जेवण हम्म. आहे. आणि हम्म. कुठेतरी आपण भरपेट जेवणारी मुलं आणि हाफ टिफिनमध्ये पोट भरतं म्हणजे त्याच्यामध्ये सोडाही मिसळला जातो, हम्म. हे काही हम्म. सांगण्याची गोष्ट नाहीये. तर हम्म. आम्ही त्यांना सांगितलं, की डीबीटी पद्धत बंद करून टाका आणि तुम्ही आम्हाला भोजनालय उपलब्ध करून द्या, म्हणजे आम्ही हम्म. पोट भरून जेवण करत जाऊ. हम्म. तर हम्म. हम्म. त्याच्यावरती त्यांनी होकार दिला आम्हाला, की हो आपण असं करू, पण त्याच्यासाठी वेळ जाईल. त्याच्यासाठी आपण एक कालावधी ठरवू आणि त्या कालावधीमध्ये आम्ही भोजनालय सुरू हम्म. करू. तर हम्म. मी हम्म. त्याला मंजूर झालो, की तुम्ही तसं करा. तुम्ही आता आम्हाला टाईमलाईन द्या, की 1 महिने, 1.5 महिने किती वेळेत तुम्ही ते पद्धत सुरू करणार आणि त्यानंतर जर तुम्ही ते नाही केलं, तर हम्म. ह्याला हम्म. जबाबदार कोण? तर हम्म. त्याला पूर्ण जबाबदार जो प्रतिनिधी असेल तो जबाबदार ठरेल असं मंत्री महोदयांनी आम्हाला सांगितलं.
त्यानंतरचा विषय आम्ही जो घेतला तो पेसा भरतीचा होता. की हम्म पेसा भरती करा तुम्ही. म्हणजे कसं आहे, ज्या भरत्या पडतात त्याच्यामध्ये एसटी कास्टच्या जास्त जागा निघत नाही. आणि हम्म पेसा भरती अशी आहे की ती फक्त आदिवासींसाठी आहे. हम्म त्याच्यामध्येच आम्हाला जास्त हे असते, म्हणजे आम्हाला एक त्याच्यावर विश्वास असतो की आपल्याला आता नोकरी कुठेतरी मिळेल आणि हम्म आपण सेटल होऊन जाऊ, एक फायनान्शियली स्टेबल होऊ. तर ती हम्म पेसा भरती केली जात नाहीये. त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो की पेसा भरती तुम्ही लवकरात लवकर करा. तर त्याच्यावरती त्यांचा एक गुड रिस्पॉन्स होता की आपण पेसा भरती लवकरात लवकर करू. हम्म मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा करून ह्याला एक टाइमलाईन ठरवू आणि ती पेसा भरती करू. त्याच्यानंतर विषय होता तो बोगस आदिवासी जे आहेत, जे 12,500 पदांवर जे बसले होते, तर हम्म त्यांची आम्हाला पूर्ण लिस्ट हवी आहे की ते कोण होते. विथ डिटेल्स आम्हाला ती लिस्ट हवी आहे आणि ती अशी पब्लिश करा की ऑल महाराष्ट्राला ती समजली पाहिजे की हम्म आपल्या गावात कोण असा बोगस आदिवासी आहे जो आपल्या हम्म पदावर बसला होता. म्हणजे हम्म. कोणासोबतही अन्याय नाही होता, सगळ्यांना माहिती बरोबर. पडेल हम्म की यांनी यांनी आपल्यासोबत खेळ हम्म खेळला आहे, कट रचला हम्म आहे आणि हम्म त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा. म्हणजे आमच्यावर जो अन्याय झालाय त्याला हम्म. आम्हाला कुठेतरी जस्टिस मिळेल. तर त्यांनी बरोबर. त्याच्यावर आणि असं केला. करताना अजून काही लोक ह्याचा विचार करतील की आपण ह्या गोष्टी केल्यानंतर काय होऊ शकतं. बरोबर. हो, हो. पण त्याच्यानंतर आम्ही हम्म. बोल बोल. त्याच्यानंतर आम्ही एक मुद्दा मांडला की गडचिरोलीला ज्या 3 मुली मृत्युमुखी पडल्या, हम्म त्यांना सापाने दंश केला आणि त्यांची मृत्यू झाली. तसं ती अनुदानित शाळा होती. पण अनुदानित शाळा असताना आपल्या आदिवासी विकास विभागाची एक जबाबदारी होती की अनुदानित शाळा असली तरी आपण त्यांच्यावर कुठेतरी एक दबाव क्रिएट करायला हवा की तुमच्या आश्रमशाळेत, अनुदानित असो किंवा कोणतीही शासकीय आश्रमशाळा असो, जर आपण एक त्यांच्यावर दबाव क्रिएट करू की जर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर आम्ही मुलं ठेवतोय आणि कुठेतरी तुम्ही हम्म बेजबाबदारपणा दाखवतायत आणि त्या हम्म मुलांचा जीव जातोय, तर एक तुम्ही त्यांना 50,00,000 25,00,000 रक्कम द्यावी जर दुर्घटना काही घडली तर. मग काय होतं की जर आपण त्यांच्यावर प्रेशर क्रिएट केला तर ते एक तसं रिअल्युशन क्रिएट करतात, एन्व्हायरमेंट हम्म क्रिएट करतात की तसं हम्म विद्यार्थ्यांसोबत काही हम्म दुर्घटना घडू नये. हम्म आणि ते आश्रमशाळांना अनुदानित असो किंवा शासकीय असो, तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याबद्दल ते थोडा जास्त विचार करतील आणि अशा ज्या घटना होतात त्या होण्याचे चान्सेस कमी होतील. तर बरोबर. त्याच्यावर आम्ही हम्म हा मार्ग त्यांना सुचवला, तर त्यांनी तो मान्य केला आणि त्यांना बरोबर वाटलं की आपण कुठेतरी प्रेशर क्रिएट करायला हवं. आणि हम्म त्याच्यावर होकार दिल्यानंतर ते म्हटले की हम्म आपण असं करू, नक्कीच करू. हम्म. आणि त्याच्यानंतर तू जो मुद्दा मग म्हटलीस, मी थोडस बोलते, तू जो मुद्दा म्हटलीस बेजबाबदारपणाचा, तो बेजबाबदारपणा त्यांना मान्य करावाच लागणार होता, कारण की तो कळच होता बेजबाबदारपणाचा, कारण की 3 मुलींचा मृत्यू झाला आणि ते सुद्धा नंतर जी कारण आली की जाळ्या नव्हत्या तिथे, त्याच्यामुळे साप आत शिरला किंवा खाली गाद्यांवर मुलींना झोपावं लागलं, अनुदानित असून सुद्धा त्याचं एक वेगळं असतं की एवढा खर्च केला जातो, मग तुम्ही काय करताय, मग मुलांना तुम्ही बेसिक फॅसिलिटीज, बेसिक सुविधा का देऊ शकत नाहीये आणि जीव गेल्यानंतर मुलांचे तुम्ही आता अशी उत्तरं देताय. खरं तर तेव्हा सुद्धा हा मुद्दा अनेक विद्यार्थ्यांनी धरून लावला होता की आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मात्र ते सुद्धा काही झालं नाही पुढे आणि आता हे सगळं सुरू आहे. फक्त तू म्हटलीस तशी की आश्वासनं दिली जातात आहेत. आश्वासनं दिली जात आहेत, पण कालच्या चर्चेमध्ये आम्हाला असं थोडं वाटलं की हे हम्म आश्वासन नसून तर आदिवासी विकास मंत्री कुठेतरी आपल्याला समजून घेत आहेत आणि एक गुड रिस्पॉन्स देत आहेत. तर आम्ही असं गृहीत धरून चाललो आहोत की आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्याच्या एक पर्टिक्युलर स्टेपवर आहेत आणि ती स्टेप ओलांडल्यानंतर ते हम्म मंत्री आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य करतील आणि आपल्याला ठोस निर्णय देतील. हम्म त्याच्यानंतर आम्ही हे उपोषण आहे आणि जे धरणे आंदोलन आहे ते मागे घेऊ. पण तो हम्म जो ड्राफ्ट बनवायला आम्ही त्यांना 2 दिवस दिले आहेत, त्या 2 दिवसानंतरच आम्हाला कन्फर्म कळेल की त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि तो आम्हाला म्हणजे जो टाइम हवाय की आम्हाला पटेल तो टाइम की हो एवढ्या एवढ्या हम्म पर्टिक्युलर टाइम नंतर ही गोष्ट होऊ शकते. त्यानंतरच आम्ही हा निर्णय घेऊ की उपोषण मागे घ्यायचं की नाही घ्यायचं. आता हम्म. आम्ही सध्या गृहीत धरून चाललो आहोत की आमच्या बरं. मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
म्हणजे आता पण म्हणजे आता तुम्ही थांबलाय यासाठी, जरी नाही तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या किंवा तुम्हाला असं वाटलं की होऊ शकत नाही किंवा हे फक्त आश्वासन आम्हाला देतात आहेत, नंतर तुमची भूमिका ही असणार आहे की तुम्ही परत आंदोलनाला, ते आंदोलन कंटिन्यू करणार आहात. आमचं आंदोलन आत्ताही कंटिन्यूच आहे, कारण 2 हा, दिवसाचा कालावधी आम्ही त्यांना दिला आहे, तर आम्ही लगेचच आंदोलन मागे घेऊ शकत नाहीये. हा, एक हा. पूर्ण ठोस निर्णय तुम्ही आम्हाला द्या. तो आम्हाला हम्म. पटल्यानंतरच आमचं जे आंदोलन आणि उपोषण आहे, ते आम्ही मागे घेऊ, असं आम्ही त्यांना ठामपणे ठणकावून सांगितलं आहे. तर ते म्हणजे जेव्हा ड्राफ्ट ह्याच्या पुढची भूमिका काय असेल जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत वेळेत? तर हे उपोषण आणि जे धरणे आंदोलन आहे, हम्म. ते असंच कंटिन्यू राहणार आहे. मुळात आणखीन विद्यार्थी उपोषणाला बसतील. कदाचित साखळी उपोषणालाही बसू शकतात विद्यार्थी आणि हे हम्म. आणखी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे. हम्म. हम्म. कारण ऑल महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन सुरू आहे. नागपूरला जे घडलं की त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यांना असं वाटलं की आपल्या मागण्या पूर्ण झाल्या, पण कुठेतरी एक आश्वासन होतं ते. त्यामुळे त्याच दिवशी संध्याकाळी रात्री 8 ते 9 वाजता ते विद्यार्थी पुन्हा आंदोलनाला बसले आणि हम्म. नाशिकला प्रोटेस्ट सुरू आहे, आपल्या पालघरमध्ये सुरू आहे, ठाणे, कल्याण, उल्हासनगर तिकडे सगळीकडे आंदोलन सुरूच आहे. तर हम्म. आम्ही असं गृहीत धरून चाललोय की मंत्री महोदयांनी ह्याच्यावर चांगला विचार करावा आणि कुठेतरी हम्म. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खूप गंभीर आहेत. हम्म. खूप हम्म. हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे की हम्म. 8-9 वर्ष लोटून गेले तरी 12,500ची पदभरती काही होत नाहीये. बोगस हम्म. हम्म. आदिवासींवर काही हम्म. कारवाई होत नाहीये. हे कुठेतरी दहशतवाद्यापेक्षाही खूप मोठी मोठा, दहशत हो, आहे. खूप मोठा अन्याय होतोय खरं तर आदिवासी विद्यार्थ्यांवरती. पण मला सांग की आता राहुल गांधींचा जो एक कार्यक्रम झाला छात्रो की गुंज, त्याच्यानंतर मग अ, आपल्या मंत्र्यांना याच्यामध्ये जातीने लक्ष घालावं लागलं. त्यांनी एक ही अनाउन्समेंट सुद्धा केली. पण त्याच्या आधीची काय परिस्थिती होती? म्हणजे 10-12 दिवसांपासून उपोषण सुरू होते. विद्यार्थी अन्न पाण्याचा त्याग केला होता. पण तेव्हा एक तरी व्यक्ती फिरकला तिथे, किंवा सरकारमधला किंवा कोणता अधिकारी? त्यावेळेसची जी परिस्थिती होती ती खूपच म्हणजे असं म्हणता येईल की अ, माहीत असूनही दुर्लक्ष केल्यासारखं होतं. म्हणजे आदिवासी समाजाचे जे 25 आमदार आहेत, त्या हं, 25 आमदारापैकी एकही आमदाराने आम्हाला येऊन भेट दिली नाही. हं, आणि ज्या वेळेनंतर त्यांना कळलं की कुठेतरी खरोखर अन्याय होतोय, त्याच्यानंतर हं, पालघरमध्ये डहाणूमधले जे आमदार आहेत मुळात विनोद निकोले, त्यांनी डहाणू प्रकल्पामध्ये आंदोलनाला सुरुवात केली हं, हं, आणि तरीही ते एकटेच होते. त्याच्यानंतरही आम्हाला काही संघटनांनी सपोर्ट केला. संघटनांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत. हं, त्याच्यानंतर आणखीनही काही आम्हाला म्हणजे असं वाटलं नाही की आपला आणखी दबाव बनतोय. हं, त्याच्यानंतर जेव्हा राहुल गांधीजींचं प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालं, त्याच्यानंतर जे निवेदन हं, आम्ही राहुल गांधीजींना दिलं आणि राहुल हं, गांधीजींनी लगेचच 2 दिवसामध्ये एक लेटर क्रिएट करून मुख्यमंत्री साहेबांना ते ट्विट केलं. हं, हं, त्याच्यानंतर खरोखर खूप जास्त बदल आम्हाला दिसून आले. कारण मंत्री महोदयांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. हं, एटीसीनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. आमचे जे आमदार आहेत त्यातले सुनील भुसारा साहेब ते इथे हं, येऊन हं, भेट देऊन गेले आम्हाला. नाशिकचे जे लकी साहेब आहेत आमदार, त्यांनी हं, आम्हाला इथे भेट दिली. आम्ही खूप नाराजी व्यक्त केली की आपलेच पालक कुठेतरी मागे पडतायत. एवढा तुम्हाला वेळ लागतोय आम्हाला भेट बरोबर. देण्यासाठी. हं, हं, कुठेतरी हं, आम्ही त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी आम्हाला तो चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनी हं, माफीही मागितली की आम्हाला माफ करा, आम्हाला हं, खरोखरच वेळ झाला. पण खरं तर सांगायला हवं की 25 आमदार आणि 4 खासदार यांनी लवकर म्हणजे लगेच त्वरितच 1-2 दिवसामध्ये आम्हाला चांगली प्रतिक्रिया द्यायला हं, लागत हं, होती, हं, की हा फक्त 12,500चा विषय नाही, तर हा कुठेतरी शिक्षणाचा विषय होता, की जर हं, आज ह्याच्यावर आवाज उठवला नाही, तर उद्याला आम्हाला शिक्षणही मिळणार नाही. ही हं, सर्वात हं, महत्त्वाची गोष्ट होती. हं, तर त्याच्यानंतर मग आम्हाला रोहित दादांनी पण आम्हाला एक चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनी आम्हाला 3 वेळा येऊन भेटी दिल्या. इथे हं, उपोषणाच्या ठिकाणी ते 2 वेळा आले आणि आमचे जेव्हा पुण्यात बालगंधर्व रोडला जेव्हा आमची स्वारगेट पासून बालगंधर्व पर्यंत जी रॅली हं, निघाली होती, हं, तिथेही रोहित दादा आले होते आणि
त्यांनीही आव्हान केलं होतं मुख्यमंत्री साहेबांना, की ह्या विद्यार्थ्यांचे तुम्ही प्रश्न लवकरात लवकर सोडवा. आमच्या विद्यार्थी जे उपोषणाला बसलेत, हम्म, त्यांची परिस्थिती खूप गंभीर झाली होती हम्म, त्यावेळेस. आताही हम्म, गंभीरच हम्म, आहे. एक विद्यार्थिनी आणखीनही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. हम्म, हम्म, तर खरं तर वजन जेव्हा उपोषणाला बसलं तेव्हा 44 होतं आणि आता लगेचच आज 8वा दिवस आहे त्यांच्या उपोषणाचा आणि 8व्या दिवशी तिचं जे वजन आहे ते 30 किलो झालंय. तर बापरे. हम्म, अशी प्रतिकूल जी परिस्थिती आहे ती इथे निर्माण झाली आणि त्यामुळे पण आम्हाला कुठेतरी सांगता येईल की हम्म, अ, एक आमच्या प्रोटेस्टमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला, की हम्म, कोणतेही अ, आम्ही आता सध्या मांजरी बॉईज हॉस्टेलमध्येच मुली राहतोय, की आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तोपर्यंत आम्ही त्या बॉईज हॉस्टेलमधून उठणार नाही. आमच्या 2 विद्यार्थिनीही उपोषणाला बसलायत, 4 विद्यार्थी उपोषणाला बसलायत. हम्म, आम्ही आमच्या हम्म, भावांना सोडून कुठे जाणार नाही, आमच्या मागण्या पूर्ण करा. हम्म, त्याच्यानंतरही आम्हाला एक प्रतिसाद मिळाला होता, की मुलींनी तिथं थांबणं बरोबर नाही. पण हम्म, एक महत्त्वाचं म्हणजे की आमच्या भावांनी आम्हाला प्रोटेक्ट केलं. कोणताही असा एक मुलगा दिसून हम्म, आला नाही, की त्यांनी आम्हाला आमच्यावर वाईट नजर टाकली असेल, की हम्म, आम्हाला हम्म, एक हम्म, अपशब्द हम्म, बोलले असतील ते. हम्म, तर हम्म, आमचे विद्यार्थी मुली असोत किंवा मुलगा असो, आम्ही एक संविधानिक रूपाने हे प्रोटेस्ट पुढे घेऊन आलोय. हे आम्हाला हम्म, ठामपणे माहिती आहे आणि आम्हाला हम्म, आमच्यावर अभिमान आहे, की हम्म, आम्ही हम्म, कुठेतरी हम्म, शिक्षणाच्या प्रवाहात येऊन आम्ही संविधानिक रूपाने हे आंदोलन पुढे घेऊन जातोय. तर हम्म, आम्हाला हम्म, मंत्री महोदयांनी आणि जे आपले मुख्यमंत्री साहेब आहेत, त्यांनी उद्याला खरोखरच चांगलं ड्राफ्ट बनवून द्यावं हम्म, आणि हम्म, ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मुळात हम्म, पूर्ण व्हाव्यात, की आम्ही हम्म. गृहीत धरून चालतोय. सुचित्रा, माझं एक ह्याच्यात एक वेगळा मुद्दा होता की आता एका मुद्द्याची खूप चर्चामध्ये रंगली होती की आदिवासी विद्यार्थ्यांच्या म्हणजे वैद्यकीय टेस्ट केल्या जात आहेत, प्रेग्नन्सी टेस्ट त्यांची केली जाते. तो काय होता? म्हणजे अगदी थोड्या शब्दात मला तू एक्सप्लेन करते काय नेमकं होतं ते सगळं. अ, गेल्या वर्षी जे आहे ती मुलींची वैद्यकीय तपासणी केली जायची. त्याच्यामध्ये एक कंपल्सरी असतं, की आपण जेव्हा वसतिगृहामध्ये किंवा कोणतेही ऑफिशियल जेव्हा कामासाठी आपण तिथे इंटरव्ह्यू देतो, त्याच्यानंतर आपल्याला एक हम्म, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मागितलं जातं, की फिटनेस हम्म, सर्टिफिकेट आपण द्यावं. तर हम्म, त्याच्यामध्ये हाच मुद्दा होता. पण फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी त्याच्यामध्ये असं नमूद केलं होतं, की तुम्ही हे द्या आम्हाला मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट पाहिजे, यूपीटी टेस्ट पाहिजे. हम्म, पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर आंदोलन केलं. आम्ही ते बंद केलं. पण ज्या हम्म, हॉस्पिटलमध्ये मुळात शासनाकडून लेटर गेले नव्हते, ते हॉस्पिटल आणखीनही यूपीटी टेस्ट काही मुलींकडून करून घ्यायचे. ते 1% का असेना, पण ते यूपीटी टेस्ट करायचे असा तो प्रकार होता. तर 1-2 म्हणजे ते मुलींसोबत परस्पर घडलं. सगळं सुरू होतं त्या रुग्णालयाचं अ, असं की म्हणता नाही येणार. शासनाकडून त्यांना तसं काही सांगण्यात आलं होतं किंवा काही पत्रव्यवहार झाले होते. हो, म्हणजे कदाचित त्यांना माहिती नसेल किंवा त्यांनी ऐकलं नसणार अशी काही गोष्ट असेल. माझ्यासोबत नाही घडलं, पण ज्या लहान मुली होत्या त्यांच्यासोबत ह्यावर्षी 1-2 मुलींसोबत, पण जास्त प्रमाणात नाही. पण आम्हाला कुठेतरी ते एक्सेप्टच नाही असं म्हणता येईल. हम्म, हम्म, हम्म. खरं तर आपण एवढं डिस्कशन केलं, मला एक तरी याच्यातून गोष्ट कळाली की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना आहेत, शिष्यवृत्त्या असतील, पण त्या तयार करण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी. पण आता त्या योजनांमध्ये कुठेतरी बदल करण्याची खूप जास्त गरज आहे. कारण तुम्ही स्वतः विद्यार्थीच त्याची मागणी करताय आणि सरकारनं याच्यावरती खूप गांभीर्यानं बघणं आणि बदल करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. येत्या काळात सरकारची भूमिका काय असेल किंवा आपल्या आदिवासी विकास मंत्र्यांची भूमिका काय असेल याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र तुम्ही जे धाडस दाखवलंय एक विद्यार्थी म्हणून आणि तुम्ही जे सगळे आता एकत्र होऊन तुमच्या मागण्या समोर ठेवताय, खरंच त्याचं खूप कौतुक आहे. आणि या पद्धतीनं तुम्ही तुमचा लढा द्या, मी हेच म्हणेल. आणि तुझ्याशी बोलून खरंच छान वाटलं. आणि दुसरीकडे एक गोष्ट जाणवली की ही जी आदिवासी मुलं असतात, अगदी खेडोपाड्यातली असतात आणि म्हणजे 2 वेळचं ह्यांना जे अन्न मिळते ते सुद्धा कशा पद्धतीचं आहे तू ते सांगितलंस, ते डाळ असेल किंवा काय, म्हणजे ह्याचा आम्ही विचारच करू शकत नाही शहरातली माणसं. खरं तर या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा. सुचित्रा, तुझ्याशी बोलून खरंच छान वाटलं. तू वेळ दिलास त्याबद्दल तुझे आभार. आपण पुढच्या वेळी सुद्धा अ, काय सरकार यावरती काय निर्णय घेईल आणि त्यानंतरचं काय असेल आपण त्याच्यावरती चर्चा करूच. थँक्यू.